रामगिरी महाराजांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे काल समुदायाकडून शहरातील सिटी चौक पोलीस ठाणे येथे रामगिरी महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी एक समुदाय मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात समोर जमा झाला आहे। त्यानंतर पोलिसांकडून रीतसर कारवाई करतो असं देखील शिष्टमंडळ यांना सांगण्यात आलं। त्यानंतर पोलिसांनी इथे थांबू नका, इथून सर्वांनी जावं अशी विनंती करत जमाव कमी करण्यास सुरुवात केली। त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत जमाव सिटी चौक परिसरातून काढून देण्यात आला। मात्र सकाळपासूनच सिटी चौक परिसरामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत होतं। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आज जमाव या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे। सर्व ट्रॅफिक ही सुरळीत करण्यात आली आहे। निवेदन देण्यासाठी काही लोक आमच्याकडे आले होते। पोलीस स्टेशनला त्यांनी निवेदन दिलेलं आहे, आम्ही निवेदन घेतलेलं आहे आणि आम्ही आपल्या तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की शहरातील शांतता त्यांनी अशीच कायम ठेवावी, कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी। पोलिसांतर्फे सर्व जनतेला आम्ही आवाहन करीत आहोत। तर निवेदनात काय मागणी केली? जे प्रकार घडलेला आहे त्याबद्दल गुन्हे दाखल करावे आणि अटक करावी अशी त्यांची मागणी होती। त्याप्रमाणे नाशिकला गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यामध्ये तिकडे कायदेशीर कारवाई सुरू आहे। तर शहरातील सिटी चौक नाही तर क्रांती चौकातही माप जमला होता, प्रत्येक पोलीस स्टेशन जाते, काय खबरदारी घेतली जाते? आमचा सर्व बंदोबस्त अलर्ट आहे। आपल्या माध्यमातून तेच सर्वांना सूचित करतो की अशा प्रकारे कुणीही जमाव जमवू नये आणि रॅली टाईप किंवा फिरू नये, सर्वांनी शांतता राखावी। थँक्यू। या ठिकाणी आपण